नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये आतापर्यंत आपण एक्सरसाइज 1.4 म्हणजे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.4 कंप्लीट केलेला आहे आणि आता त्यातला आपला पुढचा टॉपिक आहे ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस जे इक्वेशन्स असतात जे आपण आतापर्यंत सॉल्व्ह केलेले आहेत त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं नेमकं ऍप्लिकेशन काय ते आपल्याला बघायचं. बघा, म्हणजे ऍप्लिकेशन आहे म्हणजे त्याचा नेमका उपयोग काय आपण जे शिकलो त्याचा. आता इथे काय असणार, तुम्हाला थेरॉटिकल काही पॉइंट दिलेले असतात, थेरॉटिकल स्टेटमेंट असतील आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे तुमच्या इक्वेशन्स मध्ये, लिनियर इक्वेशन्स मध्ये, आणि मग त्याला सॉल्व्ह करायचं. ओके, तर बघा पेज नंबर 20 वरती तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, ती ऍक्टिव्हिटी मी इथे लिहून घेतलेली आहे. आता ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. अशाच प्रकारे तुमचे क्वेश्चन असतात ते आपल्याला सोडवायचे. ओके, ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला समजण्यासाठी दिलेली आहे. बघा काय दिलं ऍक्टिव्हिटी मध्ये, एक बॉक्स दिला आहे. काय म्हटले, सार्थक's एज इज लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. साक्षीचं वय आणि सार्थकचं वय यांच्यामध्ये रिलेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे. ओके, इथे काय म्हटलंय, 4 years ago म्हणजे 4 वर्षापूर्वी काय वय होतं त्याचं ते दिलंय. 4 years ago साक्षी's एज was 3 years less than सार्थक एज. म्हणजे 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयामधलं जो काही डिफरन्स होता तो तुम्हाला इथे दिलेला आहे. ओके, आणि इथे काय दिलंय, द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सार्थक अँड साक्षी इज 25. जे त्यांचे प्रेझेंट एजेस आहेत म्हणजे आताचं जे त्यांचं वय आहे त्या दोघांची सम इथे दिली 25. म्हणजे इथे पण आजचं बघा, इथे काय दिलंय, इथे डिफरन्स दिला त्यांच्या दोघांच्या वयामधला, इथे पण डिफरन्स दिला आणि इथे पण त्यांच्या वयाचा डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे, परंतु वेगवेगळा काळ आहे दोघांमध्ये. इथे सार्थक एज इज लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. ओके, हे दिले. इथे 4 years ago 4 वर्षापूर्वी काय वय होतं त्यांचं त्याचं रिलेशन दिलं. इथे द सम ऑफ प्रेझेंट एजेस, प्रेझेंट एजेस म्हटलं. ओके, म्हणजे आताचं जे त्यांचं वय त्या वयामधला जो काही रिलेशन, जो काही डिफरन्स आहे तो तुम्हाला इथे दिलेला आहे. या बॉक्सच्या आतमध्ये काय दिले बघा, आय एम सार्थक. काय म्हटलंय, आय एम सार्थक. आणि काय म्हणतो सार्थक, माय प्रेझेंट एज इज एक्स इयर. म्हणजे जो सार्थक आहे त्याचं आताचं वय किती आहे, एक्स आहे. बघा, सार्थकचं आताचं वय किती, एक्स इयर. माय प्रेझेंट एज इज वाय इयर्स. कोण म्हणतंय, आय एम साक्षी. आय एम साक्षी, माय प्रेझेंट एज इज वाय इयर्स. काय म्हणते, प्रेझेंट एज किती तिचं, वाय. सार्थकचं किती आहे, एक्स. मग बघा, प्रेझेंट एज इथे तुम्हाला दिले एक्स आणि वाय. इथे काय म्हटलं, द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सार्थक अँड साक्षी इज 25. सम म्हणजे काय, ऍडिशन. ओके, प्रेझेंट एजेस काय त्याचे, एक्स आणि वाय. काय म्हटलं, द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सार्थक. सार्थकचं प्रेझेंट एज एक्स. ओके, सार्थकचं प्रेझेंट एज एक्स. त्याच्यानंतर and साक्षीचं प्रेझेंट एज काय म्हटलं, माय प्रेझेंट एज इज वाय इयर्स. y इज इक्वल्स टू काय दिलंय, त्यांच्या दोघांची सम. द सम ऑफ म्हणून इथे काय घेतलं आपण, प्लस घेतलं. द सम ऑफ म्हणून इथे आपण प्लस घेतलं. आणि काय म्हटलंय, इज 25. किती त्यांच्या दोघांची एजची सम, 25. म्हणजे जे त्यांचं आताचं वय आहे त्या एजची त्यांची सम किती आहे, 25. अशा प्रकारे हे एक झालं. ओके, आता त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं त्यांनी, बघा त्याच्यामध्येच म्हटलं 4 years ago. काय म्हटलंय, 4 years ago. हे दिलं तुम्हाला 4 years ago साक्षी's एज was 3 years less than सार्थक's एज at that time. ओके, 4 years ago म्हणजे काय बघा, आता प्रेझेंट एज काय त्यांचं, एक्स आणि वाय. बघा, सार्थकचं वय आहे एक्स, सार्थकचं प्रेझेंट एज जे आहे ते आहे एक्स. मग इथून 4 वर्ष मागे जर गेलो, म्हणजे आता माझं वय आहे 25, इथून 4 वर्ष जर मी मागे गेलो तर काय होईल, 25 वजा 4 म्हणजे 21 होईल. तसंच यांचं 4 वर्षापूर्वीचं वय हे सार्थकचं आणि साक्षीचं 4 वर्षापूर्वीचं वय काय, x - 4. कारण 4 वर्षापूर्वी जातो आपण, बरोबर. इथे y - 4 हे झालं तर 4 वर्षापूर्वीचं वय. ओके, काय म्हणजे 4 years ago साक्षी's एज was 3 years less than सार्थक's एज at that time. म्हणजे 4 वर्षापूर्वी सार्थकचं जे वय होतं बघा, 4 years ago साक्षी's एज was किती होतं साक्षीचं एज, तर 3 years less than. म्हणजे सार्थकचं जे वय होतं त्याच्यापेक्षा ती 3 वर्ष अजून लहान होती. म्हणजे बघा काय,
x मायनस 4 हा काय झाला सार्थक, ओके, आणि त्याच्यानंतर y मायनस 4 ही कोण झाली तुमची साक्षी. हे त्यांचं 4 वर्षापूर्वीचं वय, ओके. पण त्यांचं हे 4 वर्षापूर्वीचं वय असेल तर काय म्हणतात 4 इयर्स अगो साक्षीज एज वॉज 3 इयर्स लेस दॅन सार्थक्स एज. साक्षीचं जे वय होतं 4 वर्षापूर्वी ते कोणापेक्षा 3 वर्षांनी कमी होतं, सार्थकच्या वयापेक्षा. मग बघा सोपं आहे हे तुमचं सार्थकचं वय, साक्षीचं वय, ओके. काय म्हणताय परत बघा, साक्षीज एज वॉज 3 इयर्स लेस दॅन सार्थक्स एज. म्हणजे जे साक्षीचं वय, साक्षीचं वय किती 4 वर्षापूर्वी y मायनस 4 ते 3 इयर्स लेस दॅन कमी होतं, 3 वर्ष कमी होतं कोणापेक्षा सार्थक एज. मग सार्थकचं एज काय x मायनस 4 म्हणजे काय घ्या x मायनस 4, ओके. 3 इयर्स लेस दॅन मायनस 3, ओके. अशा प्रकारे हे तुमचं इक्वेशन तयार होईल. मग याला जर आपण सॉल्व्ह केलं, बघा याच्यासाठी सॉल्व्ह करतोय आपण, ओके. काय ते y मायनस 4 वाटलं तुम्हाला समजण्यासाठी इथे सॉल्व्ह करूया, इथे लिहितो बघा. हे तुमचं y मायनस 4 साक्षीचं वय 4 वर्षापूर्वी इज इक्वल्स टू हा x मायनस 4 हे तुमचं सार्थकचं वय 4 वर्षापूर्वी आणि हा मायनस 3 काय घेतला तर 3 इयर्स लेस दॅन सार्थक पेक्षा ती 4 वर्षापूर्वी किती वर्षांनी लहान होती 3 वर्षांनी, ओके. 3 वर्षांनी ती लहान होती. तर बघा y मायनस 4 हे झालं तुमचं साक्षीचं वय, ते कोणाच्या बरोबरीत होतं तर सार्थकच्या वयाच्या 3 वर्ष ती लहान होती, म्हणून हे आलं तुमचं इक्वेशन. मग याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होईल हा तुमचा y मायनस 4, ओके. आणि याचा जर ब्रॅकेट आपण ओपन केला तर काय होईल x मायनस 4 मायनस 3, ओके. म्हणजे काय येईल y मायनस 4 इज इक्वल्स टू x मायनस 4 मायनस 3 काय होईल मायनस 7. काय येतो x इज इक्वल्स टू सॉरी काय येतो y मायनस 4 इज इक्वल्स टू x मायनस 7, ओके. मग मी काय करतो आता हे जे नंबर्स आहेत एका साइडला घेऊन जातो, ओके. मग हा काय हा जो नंबर आहे मी याला उचलतो आणि इकडे घेऊन जातो, हा x आहे याला उचलतो आणि इकडे आणतो, किंवा मग हा जो y याला इकडे घेऊन जातो. बघा हा जो y इकडे प्लस इकडे जाताना काय होतो मायनस, हा x ऍज इट इज इकडे गेला, हा y मायनस झाला, हा मायनस 7 आहे इकडे जाताना काय होईल प्लस 7, हा 7 मायनस 4 म्हणजे काय ना 7 मायनस 4 किती होतो 3 होतो, 7 मायनस 4 किती होतो 3 आणि हा काय x मायनस y इज इक्वल्स टू 3 तुमचा इथे इक्वेशन तयार झालेला आहे. बघा आता 4 वर्षापूर्वी जर साक्षी सार्थकपेक्षा 3 वर्षांनी लहान होती तर ती नेहमीच 3 वर्षांनी लहान असणार आहे. म्हणजे सार्थक आणि साक्षीच्या वयामधला डिफरन्स किती आहे 3 वर्ष. नेहमी ते कोणत्याही वर्षी तुम्ही चेक केलं तर ते 3च वर्ष असणार आहे. असं असतं का कोणी 4 वर्षांनी वाढतं कोणी 5 वर्षांनी वाढतं असं काही आहे का नाही, एकतर सोबत वाढत असतं. त्याच्यामुळे जो डिफरन्स आहे तुमचा त्या दोघांच्या वयामधला तो किती आहे 3 इयर्स आहे, ओके. आता पुढे हे दोन इक्वेशन तुमचे तयार झाले. आता इथे काय म्हणतंय सार्थक्स एज इज लेस, ओके. काय म्हणतंय सार्थक्स एज इज लेस, सार्थकचं वय काय सार्थकचं वय x, ओके. सार्थकचं वय आहे आपलं x. सार्थक्स एज इज लेस बाय 8, सार्थकचं जे वय ते काय लेस बाय 8 वर्षांनी कमी कोणापेक्षा दॅन डबल द एज ऑफ साक्षी, ओके. मग साक्षीचं जे वय ते किती आहे साक्षीचं वय आहे y, सार्थकचं एज आहे x. साक्षीचं एज y आणि सार्थकचं x. काय म्हणताय दॅन डबल द एज ऑफ साक्षी. साक्षीचं जे एज आहे ते कसं आहे डबल घ्यायचं. मग साक्षीचं एज जर आपण डबल घेतलं तर काय होईल ते 2y, ओके. बघा डबल जर म्हटलं साक्षीचं वय y प्रेझेंट, ओके. तिचं डबल केलं तर काय झालं ते 2y. काय म्हणते दॅन डबल द एज ऑफ साक्षी. डबल द एज ऑफ साक्षी आलं. सार्थक एज इज लेस बाय 8, लेस बाय 8 म्हटलंय लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. म्हणजे साक्षीचं डबल एज जे त्याच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान, ओके. लेस दॅन 8 कोणाचं वय आहे सार्थकचं. बघा सार्थक्स एज इज लेस बाय 8, सार्थकचं वय काय 8 वर्षांनी लहान
म्हणून लहान आहे म्हणून इथे वजा केलं. मग कोणापेक्षा लहान आहे दॅन डबल द एज ऑफ साक्षी. साक्षीचं एज y डबल केलं 2y. हे कोणाचं एज आलं सार्थकचं. ओके सिंपल. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला याचा वापर करून काय करायचं आहे हे इक्वेशन तयार करायचे आहे. मग आता हे इक्वेशन जर आपण व्यवस्थित लिहिलं तर काय x 2y - a. ओके मग याचं कन्व्हर्जन कसं करायला लागेल आपल्याला बघा. याचं कन्व्हर्जन आपण कसं केलं लिनियर इक्वेशन मध्ये. ओके आपल्या जनरल फॉर्म मध्ये आणलं, याला पण जनरल फॉर्म मध्ये आणलं आणि याला पण जर तुम्हाला जनरल फॉर्म मध्ये आणायचं असेल तर कसं करायला लागेल बघा. इथे लिहून देतो तुम्हाला व्यवस्थित. हा तुमचा 2y - 8 x लिहिला आहे. ओके हा लिहिला आपण x. ओके मग जनरल इक्वेशन काय असतं ax + by बरोबर. म्हणून मी काय करतो याला हा झाला x हा प्लस 2y इकडे जाताना काय होईल -2y आणि या इकडे काय होईल -8. म्हणजे लिहिताना आपण याला असं लिहू शकतो x - 2y = -8. अशा प्रकारे तुमची जी ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाली. तर तुम्हाला आता कळालेलं असेल की तुमचे जे इक्वेशन असतात ते तुम्हाला कसं व्यवस्थित लिहायचे आहे. बघा या थेअरीवरून ही थेअरी समजणं तुम्हाला गरजेचं आहे. याच्यात गडबड करायची नाही. सार्थक एज इज लेस बाय 8 दॅट डबल एज ऑफ साक्षी. साक्षी आणि सार्थकच्या वयात x आणि y मध्ये गडबड करायची नाही. अतिशय सोपा हा टॉपिक तुमचा आहे. याच्यात काय करायचं बघा. तुमचे असे लिनियर इक्वेशन तयार झाले की जे आपण आतापर्यंत 1.4 पर्यंत शिकत आलेलो आहे की त्याला सॉल्व्ह करत जायचं. त्याच प्रकारे तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे आहे. अशा प्रकारे तुमची ही ऍक्टिव्हिटी संपलेली आहे. तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून याला लिहू शकता. बघा आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या प्रॅक्टिस सेट 1.5 ला. प्रॅक्टिस सेट 1.5 बघा जे सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत ते ऑलरेडी सॉल्व्ह करून दिले. त्यामुळे आपण त्याच्यावरती वेळ न घालवता त्या प्रॅक्टिस सेट वरती लक्ष देऊया. मग प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. पहिला क्वेश्चन त्यांनी दिलाय 2 नंबर्स डिफर बाय 3. काय म्हटलंय 2 नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे डिफर म्हणजे काय डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये कितीचा 3 चा. 2 नंबर्स आहेत त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे 3 चा. 3 चा त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके इथे तुम्हाला समजण्यासाठी लिहितो मी असं लिहायचं नसतं आपल्याला. फक्त मी तुम्हाला डिफरन्स कितीचा त्यांच्यामध्ये 3 चा. पुढे काय म्हटलंय द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. जो छोटा नंबर आहे त्याचा जर आपण ट्वाइस म्हणजे काय केली दुप्पट केली. जो छोटा नंबर आहे त्याची जर आपण दुप्पट केली तर काय होते द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर. जो छोटा नंबर आहे त्याची दुप्पट आणि अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. आणि जो मोठा नंबर आहे त्याची थ्राइस म्हणजे 3 पट जर आपण केली तर त्या दोघांची सम म्हणजे बघा छोट्या नंबरची दुप्पट आणि मोठ्या नंबरची 3 पट यांची दोघांची जर आपण सम केली तर ती किती येते 90. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर ओके अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 90. आणि पुढे म्हटलं फाइंड द नंबर्स. मग कसे शोधायचे याच्यात तुम्हाला कन्सिडरेशन करायला लागणार आहे. मग कन्सिडरेशन काय करायचं बघा. रेफरन्स कसं दिला आपल्याला ग्रेटर नंबर म्हटलंय आणि स्मॉलर नंबर म्हटलंय. काय म्हटलंय बघा ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर असे 2 टाइपचे नंबर तुम्हाला दिलेले आहे आणि त्याच्या भोवतीच आपलं हे उदाहरण फिरतंय. म्हणून आपण काय म्हणणार लेट कन्सिडर. आपण उत्तर देताना काय लिहिणार सुरुवातीला बघा लेट कन्सिडर. मग काय कन्सिडर करायचं आपल्याला रेफरन्स कसला दिलाय स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबरचा दिलाय. कसला रेफरन्स दिलाय स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबरचा. मग बघा म्हणायचं लेट कन्सिडर. काय कन्सिडर करायचं द ग्रेटर नंबर. द ग्रेटर नंबर बी एक्स. जो मोठा नंबर आहे त्याला आपण काय म्हणून घेतलं एक्स मानलं. ओके मोठा जो नंबर आहे त्याला आपण मानलं एक्स. पुढे द स्मॉलर नंबर बी वाय. जो छोटा नंबर होता त्याला आपण मानून घेतलं वाय. ओके का ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर का म्हणतोय मी तर रेफरन्स कसला दिला आपल्याला ग्रेटर नंबर. इथे म्हटलं द नंबर डिफरन्स बाय 3. 2 नंबर आहेत त्यांचा डिफरन्स म्हणजे त्यांच्यामधला फरक किती तुमचा 3 तुम्हाला दिलेला आहे. ओके मग ते 2 नंबर कोणते तर ते 2 नंबर आहेत. एक आहे स्मॉलर नंबर आणि दुसरा आहे ग्रेटर नंबर. ओके
ओके, म्हणून आपण मागून घेताना म्हटलं द ग्रेटर नंबर बी एक्स, द स्मॉलर नंबर बी वाय. एक्स वाय च्या ऐवजी तुम्ही एम एन ए बी काही यूज करू शकता. ओके, ठीक आहे. द ग्रेटर नंबर बी एक्स हा आपण मानला, द स्मॉलर नंबर बी वाय मानला. मग पहिली कंडिशन काय दिली तुम्हाला बघा, द टू नंबर्स डिफर बाय 3. टू नंबर्स काय म्हटलंय, डिफर बाय 3 म्हणजे पहिली कंडिशन तुम्हाला दिली डिफरन्सची. मग म्हणूया आपण इथे म्हणायचं according to first condition, according to first condition म्हणजे दिलेल्या पहिल्या अटीवरून. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन म्हणजे काय, दिलेल्या पहिल्या अटीवरून. मग पहिली अट काय तुमची, टू नंबर्स डिफर बाय 3. दोन नंबर त्याचा डिफरन्स किती 3. मग ग्रेटर नंबर काय x, स्मॉलर नंबर y, डिफरन्स म्हणजे काय वजाबाकी सबट्रॅक्शन इज इक्वल्स टू 3. जे दोन नंबर आहे त्यांचा डिफरन्स किती आहे 3. ही आहे तुमची पहिली इक्वेशन. x minus y is equals to 3. ही झाली तुमची पहिली इक्वेशन. नंतर काय म्हटलंय, सेकंड आपलं कंडिशन काय दिली, द सम ऑफ. मग म्हणूया अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. बघा सेकंड कंडिशन काय होती, द सम ऑफ, द सम ऑफ. पण कसली सम, twice the smaller number, the sum of twice the smaller number. मग smaller number काय आपला y, twice the smaller number and thrice the greater number. greater number काय x, मग greater number चा thrice 3x and greater number is 19 म्हणजे is equals to 9. दुसरी कंडिशन, दुसरं इक्वेशन काय आहे आपलं, twice the smaller number आणि थ्राइस द ग्रेटर नंबर यांची सम जी आपण करतो ती किती येते तुमची 19 येते. हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. मग याला लिहिताना मी आता आपलं जनरल इक्वेशन कसं असतं, अगोदर आपण x व्हेरिएबल असलेली व्हॅल्यू सुरुवातीला लिहितो. मग त्या प्रकारे आपण लिहूया काय आहे, 2y 3x 19. याला मी लिहिताना लिहितो फक्त थ्राइस द ग्रेटर नंबर प्लस twice the smaller number is equals to 19. कारण सम दिली आहे, कम्युटेटिव्ह लॉ तिथे यूज होतो, त्यामुळे तुम्ही 3x 2y 19 लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. मग हे झाली तुमची इक्वेशन सेकंड. मग मला सांगा आता झालं तुमचं इथपर्यंत, आता तुम्हाला या दोन इक्वेशन मिळालेले आहेत. फक्त इथपर्यंत तुमचं नवीन आहे की तुम्हाला कन्सिडरेशन करायचं आहे. मग तुमच्या ज्या कंडिशन तुमच्या क्वेश्चन मध्ये दिल्या आहेत त्या बघायच्या आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला हे इक्वेशन तयार करायचे आहे. मग हे इक्वेशन तुमचे तयार झाले. आता हे जर तुमचे दोन इक्वेशन इथे तयार झालेले आहेत तर सिंपल आहे, इक्वेशन तयार झाले म्हटल्यावरती काय करणार तुम्ही, आता दोन तुम्हाला लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन मिळालेले आहेत. याला तुम्ही आतापर्यंत जसं सॉल्व्ह करत आलोय त्याच प्रकारे सॉल्व्ह करणार आहे. बघा हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. बाकीचे पुढचे जे असणार आहे म्हणजे पुढचे क्वेश्चन जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करूया, मी तुम्हाला फक्त इथपर्यंत सॉल्व्ह करून देईन. म्हणजे लिनियर इक्वेशन मी तुम्हाला फाइंड आउट करून देईन, तेवढी हेल्प मी तुम्हाला करणार आहे. परंतु पुढचं जे आहे सॉल्व्ह करण्याचं x आणि y च्या व्हॅल्यू जे व्हेरिएबल आहे त्या सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि सोल्युशन शोधायचे ते तुम्हाला मात्र करायला लागणार आहे. कारण आतापर्यंत आपल्याला खूप प्रॅक्टिस झालेली आहे. त्याच्यामुळे बघा आता काय दिलं तुम्हाला, x y 3 आणि 3x 2y 19. हे तुम्हाला दोन सायमल्टेनियस इक्वेशन इथे दिलेले आहेत. मग आता हे दोन इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत. इथे बघा काय x आणि इथे काय दिलाय 3x, इथे काय y, इथे काय दिलाय 2y. ओके, मग आता इथे तुमची पेयर सेम आहे का नाही, x चा व्हेरिएबल, x चा कोएफिशिएंट इथे जो x आहे त्याचा कोएफिशिएंट इथे 3, इथे काय 1 आहे, इथे 2 आहे, इथे काय -1 आहे. मग अगोदर तुम्हाला काय करायला लागेल, जो पण व्हेरिएबल तुम्हाला एलिमिनेट करायचा आहे त्याची व्हॅल्यू काय करायला लागेल, त्याचे कोएफिशिएंट तुम्हाला सेम करायला लागणार आहे. मग जर तुम्हाला इथे जर y एलिमिनेट करायचा असेल, बघा इथे 2 आहे, इथे फक्त y, जर तुम्हाला y एलिमिनेट करायचा असेल तर ह्या y च्या ठिकाणी काय पाहिजे 2y पाहिजे. म्हणजे या पूर्ण इक्वेशनला, इक्वेशन 1 ला तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. ओके, आणि जर तुम्हाला x एलिमिनेट करायचा आहे तर x च्या ठिकाणी काय पाहिजे, इथे हा 3x आहे इथे पण 3x पाहिजे. मग तुम्हाला 3 ने मात्र मल्टिप्लाय करायला लागणार आहे. मग आपण आता असं करूया,
इक्वेशन जो 1 आहे त्याच्यामधला आपण इलिमिनेट करूया y. मग y इलिमिनेट जर करायचं असेल तर इथे 2y, इथे काय फक्त तुमचा y, म्हणजे या इथे 2 येण्यासाठी तुम्हाला ह्या इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय करायला लागणार आहे. मग 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर हे इक्वेशन जे मिळेल त्याचं आणि ह्या सेकंड इक्वेशनचं आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय करायचं ते बघूया. ते आपल्या साइन वरून ठरत असतं. तर तिथे काय करायला लागेल तुम्हाला सिंपल ऍडिशन, कारण इथे प्लस दिलाय इथे काय दिलाय मायनस दिलाय, म्हणजे आपण 2 नी मल्टिप्लाय केलं तर साइन चेंज होणार आहे का? नाही, ते साइन तुमचं चेंज होणार नाही. इथे काय तुमचं -2y होईल. मग हा -2y आणि +2y जर इलिमिनेट करायचं आहे तुम्हाला, मायनस आणि प्लस आहे, मग सिंपल तुम्ही ऍडिशन केली तर ते कट होईल. बघा आता जो इक्वेशन फर्स्ट आहे त्याला आपण करणार आहे मल्टिप्लाय. मग म्हणूया मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2. म्हणजे इक्वेशन फर्स्ट आहे त्याला आपण कशाने मल्टिप्लाय करतोय? 2 ने. मग मी लिहितो 2 into इक्वेशन फर्स्ट काय तुमचं x - y = 3. ओके, मग मल्टिप्लाय केलं काय होईल? 2x, 2 ने x ला मल्टिप्लाय केलं 2x मायनस 2y = 2 3 जा 6. हे आलं तुमचं इक्वेशन 3. आता बघा ह्या दोघांचं कंपॅरिझन करा. त्याला विसरून जा. हा 3x आहे, हा काय तुमचा 2x आहे, हा 2y, हा -2y, हा 19, हा 6. मग +2y आणि -2y आपलं ठरलंय की कोणाला इलिमिनेट करायचं आहे? y ला इलिमिनेट करायचं आहे. मग ह्या y ला जर तुम्हाला इलिमिनेट करायचं आहे, हा +2y हा -2y, ह्या y ला जर तुम्हाला इलिमिनेट करायचं आहे, ओके, तर काय करायला लागेल? ऍडिशन की सबट्रॅक्शन? ऍडिशन, कारण सबट्रॅक्शन केल्यानंतर साइन काय होतात? चेंज होतात. म्हणजे परत ती ऍडिशन होईल. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत? याची आता ऍडिशन करणार आहोत 2y आणि हा -2y म्हणून. आता बघूया म्हणजेच काय, तर तुमचे सेम पेअर विथ डिफरंट साइन. ओके, सेम पेअर विथ डिफरंट साइन म्हणून आपण हे करतोय तुमची ऍडिशन. तर बघा आता मग आपण ऍडिंग इक्वेशन सेकंड and third we get काय म्हणते आपल्याला इथे पण आपण लिहिलं पाहिजे we get. ओके, मग बघा सेकंड इक्वेशन काय तुमची 3x + 2y = 90. म्हणजे हा 3x + 2y = 90 प्लस काय करायचं आहे? थर्ड इक्वेशन 2x - 2y = 6. 2x - 2y = 6. ओके, हा 3x + 2x काय झाला तुमचा? बघा हा +2y - 2y कॅन्सल झाला. हा 3x + 2x किती झाला? 5x. हा 19 + 6 कारण ऍडिशन करतो. 19 + 6 25. ओके, 19 + 6 झाला तुमचा 25. मग हा x = हा 25, हा 5 इथे मल्टिप्लाय करतो. इकडे जाताना काय करेल? तो डिव्हिजन करेल. ओके, 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. म्हणून x = काय आला तुमचा 5. मग x ची जर तुम्हाला व्हॅल्यू मिळालेली आहे तर y ची व्हॅल्यू कशी करणार? तर बघा मग आपण काय करतो? ही व्हॅल्यू पुट करत असतो. मग म्हणूया पुट x = 5 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये टाकलं तर सोपं होईल? मला वाटतं फर्स्ट मध्ये, कारण जास्त त्याच्यात कॅल्क्युलेशन करायची गरज पडणार नाही. इन इक्वेशन 1 वी गेट. मग इक्वेशन 1 काय तुमची x - y = 3. ओके, x ची व्हॅल्यू काय 5 - y = 3. हा 5 इकडे प्लस आहे, इकडे जाताना काय होईल? तो मायनस, म्हणजे होईल तो 3 - 5 आणि हा इकडे -y ॲज इट इज. ओके, मग हा -y = 3 - 5, एक प्लस आहे एक मायनस आहे, काय होते? सबट्रॅक्शन होते. दोघं साइन डिफरंट असल्यामुळे. मग 3 - 5 म्हणजे 5 - 3 होतो तुमचा 2 आणि मोठ्या नंबरचा साइन -2. आता इकडे -y = -2 म्हणजे काय? y = 2. दोन्ही साइडचे मायनस साइन आपण कट केले. कट का केले? तर दोन्ही साइडला आपण -1 ने मल्टिप्लाय केलं. तुमचं इथे y ची व्हॅल्यू आली y = 2. मग झालं आन्सर. x ची व्हॅल्यू आली, y ची व्हॅल्यू आली. व्हेरिएबल आपल्याला काय दिले होते? आपण मानलेले होते x आणि y त्यांना मानून घेतलं होतं. म्हणून आता आन्सर काय येईल आपलं? देअरफॉर x, y x ची व्हॅल्यू आली तुमची 5, y ची व्हॅल्यू आली तुमची 2. x, y = 5, 2 is the solution of given
सायमल्टेनियस इक्वेशन्स. ओके, इथपर्यंत आलं. पण मग आता बघा, आपल्याला प्रश्नात विचारलं काय, फाइंड द नंबर्स. आपण आन्सर काय लिहिलं, द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे या ज्या सायमल्टेनियस इक्वेशन आले याचं आन्सर आलं तुमचं x, y, 5, 2. आपल्याला विचारलं काय, फाइंड द नंबर्स. मग आपण खाली आन्सर काय लिहिणार, देअरफॉर द रिक्वायर्ड नंबर्स. म्हणजे जे गरजेचे नंबर्स होते आपल्याला याच्यासाठी, द रिक्वायर्ड नंबर्स आर 5 and 2. सॉरी, 5 and 2. जे रिक्वायर्ड नंबर होते आपले ते आपल्याला मिळालेले आहे 5 and 2. अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थित त्याला लिहिलं तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क याचे मिळतील. बघा, काही अवघड नाहीये. इथपर्यंत फक्त तुमची नवीन तुम्हाला काहीतरी आहे, बरोबर. कन्सिडरेशन करायचंय व्हेरिएबलचं, त्याच्यानंतर कंडिशन्स कोणत्या दिल्या आहेत त्याच्यावर तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. हे तुम्हाला लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. आज आपण काय शिकलो, तर ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ऍप्लिकेशन म्हणजे नेमका त्याचा उपयोग कसा होता, कसा होणार आहे ते आपण बघितलं. त्याच्यावरती एक ऍक्टिव्हिटी जी तुमच्या बुक मध्ये पेज नंबर 20 वरती दिली होती ती आपण सॉल्व्ह केली. आणि प्रॅक्टिस सेट 1.5 मधला तुमचा जो क्वेश्चन आहे फर्स्ट, तो आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे. आता जो क्वेश्चन सेकंड पासूनचे जे क्वेश्चन आहेत म्हणजे 2nd to 6 ते क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि पुढचे जर प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता आले तर करा आणि मला पाठवा. तसा मी व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवणारच आहे. ओके, ठीक आहे, चला.